पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. होय, कारण गव्हर्नमेंटने परिपत्रक काढले आहे. याच्यामध्ये 30 जून 2026 पर्यंत पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. तर ई-केवायसी करायची कशी? ई-केवायसी करण्यासाठी तुमच्याकडे 2 पर्यायी मार्ग आहेत. पहिला मार्ग ज्याच्यामध्ये तुम्ही CS सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करून घेऊ शकता आणि तुमचं ई-केवायसी पूर्ण करू शकता. आणि दुसरा जो पर्याय आहे तो तुमच्या मोबाईल ॲपमध्ये तुम्ही फेस आयडी ऑथेंटिकेशन करू शकता. जर तुम्ही ई-केवायसी नाही केली तर तुमचा येणारा हप्ता जो काय आहे तो बंद होऊ शकतो. त्यामुळे 30 जून 2026च्या अगोदर तुमची ई-केवायसी करणं हे बंधनकारक आहे आणि करून घ्या. तर आज आपण आपल्या मोबाईलमध्येच घर बसल्या ई-केवायसी कशी करायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. यासाठी आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर सर्च ऑप्शनमध्ये आपल्याला PM किसान हे टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे. तिथे तुम्हाला ॲप दिसेल PM किसान. हे ॲप जे आहे ते आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. याचप्रमाणे तुम्हाला ॲप स्टोअरवरती अजून एक ॲप घ्यायचा आहे, आधार फेस RD या नावाने सर्च करायचं आहे आणि तुम्हाला दिसेल आधार फेस RD हे ॲप आपण इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. डाउनलोड केलेले PM किसान ॲप ओपन करायचं आहे. यामध्ये जो काय ॲक्सेस आहे तो आपल्याला ॲक्सेस द्यायचा आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ही तुम्हाला जी काय आहे ती तुम्हाला लँग्वेज निवडायची आहे. तुम्हाला इंग्लिश का हिंदी, त्यामध्ये तुम्ही लँग्वेज निवडू शकता आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. ओके करायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी इथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. यानंतर इथे तुम्हाला आधार नंबर जो काय तुमचा तो टाकायचा आहे. आता तुमच्याकडे रजिस्टर ID असेल तरी तोही तुम्ही इथे टाकू शकता. तर आपण इथे आधार ID टाकत आहे आणि फेस ई-केवायसी ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला फेस हे जे काय ॲग्री करायचं आहे आणि फेस स्कॅन ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर ह्याला व्हाईल युजिंग दिस ॲप ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला ते सांगत आहे की तुमचे डोळे जे काय आहेत हे ब्लिंक करत ठेवायचे आहेत आणि आय एम अवेअर ऑफ ह्या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोसेस ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे. इथे जे काय तुमचा कॅमेरा ऑन होईल आणि तुमचा फेस कॅप्चर करेल आणि यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट ऑप्शनमध्ये इंटर MPIN टाकायचा आहे. 6 अंकी MPIN 2 वेळेस तुम्हाला इथे टाकायचा आहे. MPIN टाकल्यानंतर सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुमचा पिन जो आहे सक्सेसफुली जनरेट झालेला आहे. ओके करायचं आहे. यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड या पहिल्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती दिसेल. तुम्हाला दिसेल की स्टेटस दिसेल. तुम्हाला बघू शकता ई-केवायसी स्टेटस जे काय येस झालेला आहे दिसून येईल. म्हणजेच PM किसानची ई-केवायसी सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे. जर दुसऱ्या कोणाची ई-केवायसी करत असेल तर खालील ई-केवायसी फॉर अदर बेनिफिशरी ऑप्शनमध्ये क्लिक करून त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकून सर्च करून तुम्ही त्यांचीही ई-केवायसी पूर्ण करू शकता. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या टेक हब गुरुजी या YouTube चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.